शेतकरी मामा नॉलेज हे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण बोलूया की आता मी आणली आहे संत्र्याची कलम आणल्यानंतर आपण हे पाहू शकतो, हे गड्डे मी केलेले आहे. आता मी तुम्हाला सांगतो की गड्डा कोण्या पद्धतीचा करायचा किंवा काय करायचा. मग म्हणता तुम्ही की माझं झाड पडलं, हवेनं पडलं आणि झाड असं रोगी लागणे, हे असे झाडं रोगी काही लागणे किंवा झाड काही नाही. हे पण घ्या, ह्या गड्डा केलेला आहे. ह्या हितभर ह्या असं तुम्ही मोजा, एवढा गड्डा आपल्याला लागते, बरोबर. एवढा असा गड्डा आपल्याला लागते. आणि खाली पण एक हित आहे की नाही, अशी एक हित अशी खाली मोजत न्यायची अशी, म्हणजे आतून जे आहे, ज्या मुळ्या ज्या आहेत ह्या अशा फैलल्या पाहिजे गोल. आता तसा मी गड्डा केलेला आहे. मी तुम्हाला आता सांगतो. हे झाड पाहू शकता, हे वाकले आहे कारण का ह्या झाडाचे गड्डे जे आहे ते बरोबर नव्हते. लहान गड्डे केले त्याच्यामुळे आता घसरलेले आहे. आता हे पाहू शकता, ह्या गड्डा आपला, ह्या पाहू शकता किती अतिशय मस्त गड्डा आहे. पाहून घ्या, एक हितपेक्षा जास्त आहे ह्या गड्डा. आणि आतून पण एक हित आहे, आतून पण, म्हणजे आतून जे आहे ज्या मुळ्या ज्या फैलल्या पाहिजे आपल्या मोसंबीच्या झाडाच्या. आणि खोल गड्डा केला, याचा फायदा जे आहे, झाड घसरत नाही, झाड वाकत नाही आणि झाडाले मर जास्त लागत नाही. आपण आता म्हणतो की हे जे झाड आहे हे रोगट, हे वाकलं आहे झाड आणि हे बनलंही नाही आहे. याचं कारण जे आहे, हे खोल गड्डा केला नाही आहे, याच्यानं ते झाड पडलेलं आहे. आपण म्हणतो की झाडाला डिंक्या लागला, बरेच काही किटाणू लागले किंवा काही झालं, तसं नसते राहत. खोल गड्डा करा आणि पनेरीवर डिपेंड राहते मित्रा कोणती गोष्ट. आता हे झाड पोंगे, हे पनेरी किती मस्त आहे आणि याचा खोल गड्डा हे मिस केलेला होता, ह्या गड्डा खोल गड्डा. आणि हे जे काही काय हे आम्ही माणसं सांगितले होते रोजाची. आता हे गड्डे पाहून घ्या, हे झाड दिसते तुम्हाला कोणताही रोग. आणि ते झाड पाहून घ्या, ते घसरलेलं आहे ते झाड. आता आपण पनेरी आणून राहिलो आहे, तर आता पनेरी आपण लावण्यास सुरुवात करू. आणि पनेरीसोबत बुरशीनाशकचं पावडर घ्या, 1 किलो पावडर घ्या, बकेटीत मिक्स करा, त्याचं पाणी करा. पाणी केल्याच्या नंतर ते झाड बकेटीत बुडवायचं आणि गड्ड्यात लावायचं. असं करत जा. आणि वरतून थोडं बुरशीचं पावडर टाका, त्याच्यानं झाड आपलं मोसंबीचं मरण्याची सुरुवात कमी होईल. आणि आपण आता झाड लावण्याची सोय करू.